अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजलंय. थरारक अशा खेळात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी लोळवलं. 5 सामन्यांची T20 मालिका 3-1 ने जिंकली. हार्दिक तिलकच्या फटकेबाजीने धावांचा पाऊस पडला, तर वरुण बुमराच्या गोलंदाजीने विजय खेचून आणला. तेच या विजयाचे खरे हिरो ठरले. टॉस हरूनही भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 231 धावा फटकावल्या. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने सुरुवात केली खरी, पण खरा धडाका दिला तो तिलक वर्माने. त्याने 12 चेंडूत 73 आणि हार्दिक पंड्याने 25 चेंडूत 63 धावा केल्या. हार्दिकचं 16 चेंडूत अर्धशतक ही भारताची दुसरी सर्वात जलद अर्धशतक ठरली. तर दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने ही जोरदार सुरुवात केली. क्विंटन डिकॉकने 25 चेंडूत 65 धावा ठोकल्या, मात्र वरुण चक्रवर्तीने 4 बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीचा दुवा उडवला. बुमराने डेथ ओव्हर्समध्ये तर कमालच केली. डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि आफ्रिकेची मजल 20 षटकांत 8 बाद 201 धावांवर संपली. या विजयाने भारताने सलग 8वी T20 मालिका जिंकली. टीम इंडियासाठी 2025 चे वर्ष शानदार ठरलं. टीम इंडियाने क्रिकेट विश्वात वर्चस्व गाजवलंय. हा विजय T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी उत्साहवर्धक आहे. युवा खेळाडूंचा उदय आणि अनुभवींची साथ यामुळे टीम इंडिया मजबूत ठरतीये. एकूणच भारतीय क्रिकेटसाठी हा वर्षाचा उत्तम समारोप आहे. टीम इंडियाचा हा विजय प्रेरणादायी आहे. 2026च्या विश्वचषकापर्यंत विजयाची ही लय कायम राहो आणि क्रिकेट प्रेमींना खेळाचा आनंद लुटता येवो हीच आशा.